लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। श्री वक्रतुंड सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वराज्य प्रतिष्ठानचा द्वारकेचा सम्राट गणरायाचा भव्य आगमन सोहळा नुकताच संपन्न झालाय। गेल्या 4 वर्षांपासून स्वराज प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं काठेगल्ली येथे द्वारकेचा सम्राट या गणरायाची स्थापना होत असते। यंदा 5व्या वर्षी स्वराज्य प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं द्वारकेचा सम्राट गणरायाचा भव्य असं आगमन सोहळा संपन्न झालेला आहे। बुधवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता काठेगल्ली सिग्नल, बनकर चौक, त्रिकोणी गार्डन, गणेशनगर, रवींद्र शाळा, सिद्ध गौतम सोसायटी इत्यादी मार्गावरून द्वारकेच्या सम्राट गणरायाची भव्य ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। डीजेच्या वाद्यात हा भव्य सोहळा संपन्न झाला। यावेळी नाशिक शहरातील प्रसिद्ध ढोलपथक सहस्रनाथ तसेच संदीप लाईट्स यांचा लेझर शो हा विशेष आकर्षित ठरला। यावेळी ढोल ताशांचा गजर आणि आकर्षक विद्युत रोषणाईचा लेझर शो या आगमन सोहळ्यात लक्षणीय ठरला। परिसरातील नागरिकांनी हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। दरम्यान या सोहळ्याप्रसंगी नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार वसंत गीते, शिवसेनेचे नेते सुनील बागुल, अजय बोरसे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सचिन मराठे यांच्यासह परिसरातील नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी मंडळाचे आयोजक सौरभ मराठे, बॉबी भडांगे त्याचबरोबर शिवसेना नेते सुनील बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। नाशिक शहरामध्ये स्वराज्य मित्रमंडळ यांच्या गणपतीचा आगमन सोहळा वय वर्ष 4 चालू आहे। 5 वर्षापासून स्वराज्य मित्रमंडळाचा हा देखावा काठेगल्ली या परिसरामध्ये मोठ्या दिमाखाने साजरा होतो। या परिसरातील सर्व कार्यकर्ते, स्त्रिया असेल पुरुष असेल एकत्र येऊन या आगमन सोहळ्याचं जोरामध्ये यांनी स्वागत केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून काठेगल्लीमध्ये दांड्याचा जो कार्यक्रम असतो तो सुद्धा मोठा भव्यदिव्य असतो आणि आजचा आगमन सोहळा हा सुद्धा भव्यदिव्य आहे। याचं सगळं श्रेय सचिन मराठे असतील आणि सौरभ मराठे या दोघांना आणि बॉबी भडांगे यांना देण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही मोठ्या उत्साहात द्वारकाचा सम्राट ह्या गणपतीचा आम्ही मोठ्या जल्लोषात आगमन केलं आहे। हे आमचं 5वं वर्ष आगमनाचं। दरवर्षी आम्ही असंच करत राहणार, मोठ्या उत्साहात करत राहणार। आमचे आयोजक बॉबी भडांगे, तोषल वाघ, प्रथमेश जगताप यांनी मोठ्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने आपलं ढोलपथक आणि लाईटिंगचा शो आणि बरेच काही कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पार पाडला आहे। तर आपलं हे असंच परंपरा पुढे चालत राहणार आहे। धन्यवाद। सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्यावर्षीही खूप उत्साहाने हा सण साजरा करायचा प्रयत्न करीत आहोत। आज गणेश उत्सवाचं आगमन ठेवलेलं असून सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व मित्रांनी, सर्व बहिणींनी या ठिकाणी उपस्थित लावल्याने हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला आहे आणि बरेच नेते मंडळींनी आज उपस्थिती लावली आहे। त्याच्यामुळे खूप सर्वांना चांगलं वाटलं आहे आणि ढोल पथक, लाईटीचा शो वगैरे हे सर्व जे आपण नियोजित केलं आहे, सौरभ भाऊ मराठे, प्रथमेश भाऊ जगताप, तोषल भाऊ सर्वांनी खूप सहकार्य केलं। त्यामुळे हा सण आपण चांगल्या परीने पार पडत आहोत। तर सगळ्यांची उपस्थिती ही खूप महत्त्वाची होती। सगळे आल्याबद्दल, उपस्थित लावल्याबद्दल धन्यवाद। हा भव्य दिव्य आगमन सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे सौरभ मराठे, बॉबी भडांगे, चेतन ससाने
तोशल वाघ, अक्षय काठे, ऋतिक चव्हाण, अक्षय डिंगरे, सूरज झोपे, तेजस खैरे, साहिल इंगळे, शुभम जोशी, हर्षद भोसले, नवनाथ मस्के, वेदांत गीते, आदित्य भंडारी, सोहम जंगम इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक.